खाऊ देऊ का काय? नाही म्हणजे जेवणाक येळ हा ना म्हणान माधवाच्या आवडीचा काय ना काय करतय. सरिता पण हात लावता. नको गो, तुम्ही तुमची कामा काय ती करा. माधव घराकडे येलो हा तसोच अभिराम पण येत. म्हणजे बघा सगळा घर कसा भरल्यासारखा होईल. माझ्या सगळ्या पोरांचा भला हो दे एवढीच आशा हा. अगो ही आशाच आपणाक जगण्याचा कारण देता. वय माधव उठलो नाही अजून? अगो मुंबईत त्याची खूप धावपळ होत असतात ना. गावाकडे लागता झो. लय दिवसांनी स्वतःच्या खोलीत झोपलं ना. बघते उठता काय. माधवा रे माधवा होय गेलो. माधवा रे माधवा माधवा घे बाय परत गेलो की काय? माधवा रे माधवा माधवा काय गो काय झाला? अहो खोलीत नाही हा. मग मागल्या दारात बघ जा. बरं. अरे माधव हा खात आहे? नाही किती खोली येत नाही हा. नाही हा बघून येलंय. बघतोय मी. माधवा माधवा शोभा झाले काय गो कपडे वाळत घालून? किती आहे? हा लवकर कर. माधवा लय वेळ झालो रे. असं कसं गेलो? आहे सगळं सामान घरातच ठेवलेलं असा न सांगतो कसं जायत. पण भीती वाटतं रे. मागच्या याचा अनुभव काय कमी हा काय? आहे इले काय माधव भाऊजी? नाही मग तुम्ही जाऊन बघून तरी येवा. दत्ता जा रे तू पण जा बघू. होय तर तुम्ही सगळेच जण जावा त्या का शोधू. इलास तू आधीच ताप काय कमी हा डोक्या? आहे तो बघ धावत येता. ये बाय काय झालंय का? अरे माधवा माधवा काय झालं रे? अरे धावत किती येलास? जागो सरिता पाणी हाड. ये आहे माका बसू तरी दे. हा बस 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 बस. अगे मी जॉगिंगला गेलो होते. काय बोलतोस? जॉगिंग मॉर्निंग वॉकला गेलो. काय करू गेलस? हे तो परसाकडे गेलो असतं नाही तर वाळावर जाऊन येलं असतं. छाया गप रवा. हो हो गप रव. अगं मॉर्निंग वॉकला गेलो होतो. हा धावायला. काय आमच्या मुंबईत अशी खूप जण धावतात. काय दिवसभर कामाच्या व्यापात व्यायाम करायला जमतच नाही ना. माझा सकाळी धावून थोडा व्यायाम करायचा. आई सर दिवसभर ह्या त्या कामासून व्यायाम होता. हो आई तुझी काळजी मिटली ना? वय हा तुला वाटलं होतं मी येणारच नाही की काय परत? तसा नाही रे. तर अरे अगं काय एवढ्या एवढ्या गोष्टीत टेन्शन घेतेस? टेन्शन घ्यायचं नाही. अगं आनंद मानायला अशी छोटी छोटी कारणं शोधायची असतात आपण. आता मी बघ कसा लिवतोय. चल चल हात चला. ए आज जाऊन तू गोष्ट नाही ना ऐकवतोस? नाही अरे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय. चला चल चल आज चल.
फायदा काय बुटा आत नेतोस? अगं ही खूप महाग. तू चल बघू आत घबरावानी. चल आहे आत चल चल चल. बस आहे सर. वय बस दत्ता बस आहे सर. सरिता ये इकडे. छाया बघ काय ते बघितलं. चला मी इलय. हा इलय बस. अरे पण काय गे आपणा खैसर बसून हय तू खय गेलो हा? काय त्या सकाळी उठून पळाक जाता बुटा आत घेऊन येता. काय बाई तुझ्या झिल्याचा काय खरा नाही असा त्याच्यावर लक्ष ठेवा. माझ्या झिलांवर लक्ष ठेवूची गरज नाही हा. तुझ्यावरच लक्ष ठेवू खया. कित्या मी काय कोणाचा हात धरून पळून जाताय की काय? पळून कशी जाशील? बापूस गोळे घालीत तुका. हा तू तेवढाच बघ तू. आहे किती त्याच्या नादाक लागतस? ता काय घबरावता काय? शब्दाक शब्द वाढत जाय. हे काय माझा ह्या काय आणलंस? मिठाई आणली मुंबईसून. काल मुद्दाम काढलाय नाही. हे आता झालं गेलं सगळं इसरायचं आणि आनंदाने राहायचं. काय हा अरे किती आणलंस ह्या? अगं मुंबईहून काय आणलं नाही तर मी चाकरमानी कसला. घ्या हे, तू पहिला. हे असं असं काय केलं? पहिला तू. आहे हे घे. दोघाय जण आता आज जाऊन बसा आणि खावा. हा बरा चाललेला माय लेकांचा. आम्ही आपली लाळ गाळतो. अगं तुका देतलच नाही काय तो? हा बरं दत्ता हे घे. हे काय पाहुण्यासारखं का घेतोस? घे बघू दुसरा. नको रवाने. अरे हे तुझ्यासाठी झालं. सरितासाठी कोण घेणार? तिला भरवायचंय ना. ए माधवा काहीतरीच काय. अरे म्हणजे काय तू लग्नात तिला भरवलंस ते मी बघितलेलं नाही. आता भरव बघू. नको माधव भाऊजी. आता मोठ्या भावाचं ऐकणार नाही. बरं तू सांगतोस तर ऐकतोय. हा चल. काहीतरीच काय. अहो, खा गो बाय खा. गो इतक्या प्रेमान भरवत्या नाही किती म्हणतो. आता झाला ना सगळ्यांचा. माका दी. अहो, पांडू खाय असा. ते का नंतर दी आधी माका वया. गो असा कसा? माधवा पांडुक बोलवून दे आधी. होय तर. खुळ्या ए खुळ्या. काय झालं दत्ता भाऊ? हा, तू काय बाहेरच उभं होतं कोण काय दिता काय बघित. असं तर पांडू घे खाऊ घे. कित्या असंच रे. हा आणखीन लागला तर आणखीन घे. हा संपेल ना. शाबास. काय छाया तू कसं करत होतस? तू 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 ह्या आता माझा. हा? तू दोन दोन घेतलंस ना. मागा एक तरी दी. नाही तू माझा. आता घे ना घे घे. या सगळा माझा आता. या काय सुधारायचं ना. तीच काळजी वाटता. लगीन झाल्यावर कसा होईल त्याचा? याचा नाही नवऱ्याचं काय होतं ना त्याचा विचार कर. काय घे काय झाला? काय नाही रे. तुम्ही सगळे असाच. माझं अभिराम भय होतो. येत येत लवकरच येईल तो. हा काळजी करू नको. सगळं चांगलं होणार ना असाच विचार करायचा. हा अरे, काय वाजता? कसला आवाज आहे हो? ह्याच्यात वाजता. काय का मोबाईल नको अरे घे. नको नको माझा भाऊ. बघ हे नको दत्ता भाऊ, अरे नको. ए, साहेबा, अरे मोबाईल काय रे. त्या डबड्यात काय घाबरायचा. पुळच असा नसतो. मी जरा इलोय. हा कोण इलो ना. हा हे धर. हा फोन आलाय महत्वाचा. तुझ्या झिलाक ना मुंबईचा पाणी लागला. काय काय घेऊन येलो बघलंस ना. हा हॅलो
हा बोल. अगं तुलाच फोन करणार होतो. हो हो, काहीही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. अगं कसलीही अडचण नाही, आणि काही प्रॉब्लेम आला असतात तर तुला कळवलं नसतं का? अये हाय तू काय खुसूर फुसूर बोलता गे त्या डबड्यार. कामाचा फोन असा. कसलं कामाचं फोन बघलंच नाय. फोन इल्यावर कसो बाहेर गेलो तो. अरे त्याका मुंबईची हवा लागलेली असा. अण्णांचो झील तो एक नाही 10 लपडी करतलो. छाया, तोंडात येत ता बोला नको हा. हो, खरं सांगू, इथल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशाच आहेत. घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस 2 दिवस बाहेर जाऊन घरी आल्यासारखं वाटतंय. अगदी तसंच माझी खोली तर तशीच ठेवली. काहीतरी एके दिवशी मी परत येईन या आशेवर. अगं अगं कायमचा मुक्काम करायला नाही आलो इथे. हो हो हो, पण कधी निघायचं हे अजून ठरलेलं नाहीये. हां बरं ऐक ना, आज सगळे बसले, मी नंतर करतो तुला फोन. हां हो हो. चल चल. माका काय बोलतोस? झाला त्याचा बोलणा. येता बघतो त्याकाच विचार. माधवा, कोणाचा फोन होतो? हां ते कामाचा होता. झाला समाधान? काय गे, काय झाला? काय नाही रे, काय नाही झाला. दी रे, दी जरा बघू दी. छाया, छाया दी ते सोबत. तुका काय करू सा? हा कोणाकडे बोलू सा तुका? तमाजा मी बघीन. छाया 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 फोन दे. अगो दी दी म्हणताय ना. अगो कामाची वस्तू असता ती. काहीतरी टाळक्यात घाली ना तुझ्या आता. अरे फुटला ना तो ग. असं काय करतोस तू? किती असं केलंस? ये काय फुटला बिटला नाही आता डबडा. बघ हिनी जोडल्यान. तुका ना झिलातच कौतुक असा. छाया बघ रे बाबा, काय झाला? बघ तर. लागलो काय? होय होय. हा तो काय चाललंस? जीव देव चाललं येत. हा या. छाया, तू घाबरलास? अरे काय गाडी अंगावर घालणार होतस की काय? याड लागलं काय तुझ्या अंगावर गाडी घालू? मानगुटीवर येऊन बसतील माझ्या. त्याच्यासाठी तू गाडी अंगावर घालूची गरज नाही हा. तुझी मानगुटी अशी पण पकडू शकते. सोडे सोड. चल आता हायसून. एकतर तुझी ही गाडी बदल, नाहीतर तू का विकून गाडी नीट कर. काय रे बाबा तरी. घे कर चालू. बसली? हो. काय रे, खय जातोस? मुंबई. अरे असं काय तू? आता असा करणारस काय तू? काय आवशिक मुंबईत जाऊची धमकी देतलस? अगं थट्टा केली गे तुझी. अशी मस्करी? अरे लय दिवसांनी बघलंय तुका. एवढ्यात जाऊक देऊचंय नाही मी तुका. अगं लवकर जायला लागेल, खूप काम आहेत तिकडे. पण तुला भेटूक येईल इथे. एकदा गेलस ना की लवकर येणंच नाही तू. काय माहित, थैसर जाऊन एखादा पार बघशील आणि लगीन पण करशील. बघलास का एखादा पार? नाही, आमका सांगणारच थोडंच. बरं हॅलो, जरा काम आहे. अरे आता तुझा कोणाकडे आणि कसला काम हा? अगं काम म्हणजे गावात फेरफटका मारून इलय. हा जेव केशील ना? हो हो. भाषा सुधारली, पण ह्या का गेला नाही तुझा? माई माधव कसे करतात. हो काय साहेबा, झाली सगळी कामं?
हा. हो. हो हो हा? नाही अरे नाही काय घाबरतो धर घे नाही बघ तरी अरे अंग काढता तो देऊ नको त्याला माहित आहे ना कसो हा तो बरं आलो हा बोल ग. नाही तो वाचता आता लावला नाही. हा राजगिया माका सांग तुझा माझ्यावर किती प्रेम असा का काय सांगता येत नाही तरी पण सांग. तरी पण समुद्र एवढा शी हे जर काय मासे गरोग जाऊचे असत की काय मग हे आभाळा एवढा ह्या जास्त झाला. होय मग हे तू सांग ना. तुझं माझ्यावर प्रेम असा ना होय तर माझं एक काम करशील यार तू फक्त सांग केलाय म्हणून समज. मग हे माका मोबाईल घेऊन दे. हाय माका वाटलं व्हाळात उडी मारूक सांगशील हे काय मागे मागा मोबाईल दे. आणि मोबाईल असलो की कसा आपण कधी पण बोलात गावताला. तू तुझ्या घरात मी माझ्या घरात. म्हणजे माका पण मोबाईल घेऊ काय ना. मग हे घे. नाही नको ना मोबाईल नको. ह्यात काय तुझं प्रेम अगो जा माका बोलूचं नाही तुझ्या समुद्र एवढा प्रेम म्हण आबळ एवढा प्रेम म्हणता. आगलाव तुझ्या प्रेमाक. अगो गोष्ट कशी आहे माहिती आहे मोबाईल घेतला तर आपण भेटणार कसे म्हणा मी बोलतोय मोबाईल नको तुका ना कळतच नाही. ता काय नाही माका मोबाईल होयो. अगो मोबाईल होयो होयो माका मोबाईल. पंखा बिघडलाय रे आज येणार आहे करायला. चहा नाही नको अगं नको म्हणतो चहा राहू दे. हा, खरं म्हणजे काका मी तुम्हाला थँक्स म्हणायला आलो होतो. अरे घरच्या माणसासाठी कसली औपचारिकता. घरातला माणूस मला घराबाहेर काढायला निघालेला तेव्हा तुम्ही देवासारखे धावून आला. तहसीलदाराकडून कागदपत्र मिळवून दिली. खूप केलं तो माझ्यासाठी तुम्ही. अरे हे तर काहीच नाही. तू आवाज दे तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी मदतीला धावून येईल हा काका. बरं काय का मी नाही हो मग तरी आता थँक्स वगैरे बोलणारच का. तसं नाही काका तुम्ही आहात तर काळजी नाही. अण्णांना कित्येक वेळा तुम्ही समजावता म्हणून ते ताब्यात आहेत. नाहीतर उपकारांचा पाडा वाचणारच आहेस का आता. अहो काका नाही हो तुम्ही आहात तर आधार वाटतो म्हणून. पण आता मी मुंबईला गेलो की तुम्ही जरा घराकडे लक्ष द्या. छायाचं काही कळत नाही हो. खूप काळजी वाटते तिची. काका मी काय म्हणतो तुमच्या पाहण्यात एखादं स्थळ असेल तर सुचवा ना हो तिला. अरे मी लाख सुचवीन पण बाईसाहेबांना मुलगा पसंत पडायला हवा ना. हो हो खरंय. पण अण्णा किती प्रयत्न करतील ठाऊक नाही ना हो. तुम्ही वडिलांच्या जागी आहात. जरा घराकडे लक्ष ठेवा. अरे माझं बारीक लक्ष आहे घराकडं. तुम्ही कुणीही काहीही काळजी करू नका. ए छाया अगो नको नको जाऊ दे नका. हा असं कसं जाऊन दे. अरे आहे हरडतली.